हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आपण आज 10th स्टेट बोर्डमध्ये पार्ट 2 मध्ये सायन्सच्या जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते डिस्कस करणार आहोत. याच्या बाहेरचे क्वेश्चन मोस्ट प्रॉब्ली येणारच नाहीत. यामधूनच क्वेश्चन तुमच्या बोर्डमध्ये फ्रेम होतील. तर चला स्टार्ट करूयात आपण. या पार्टमध्ये आपण पहिले 5 लेसन जे आहेत हेरिडिटरी, त्याच्यानंतर लाईफ प्रोसेस पार्ट 2 इन्व्हायरमेंटल आणि टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी हे पाहू आणि नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे जे लेसन्स आहेत त्याला डिस्कस करू. इथे बघा, बऱ्याच वेळा हेरिडिटरीवर काय होतं, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. हेरिडिटरीची डेफिनेशन विचारली जाते. 100% इथून क्वेश्चन नेहमी फ्रेम होतो. त्याच्यानंतर जर तुम्ही समोर आलात तर या 3 डेफिनेशन पैकी एक डेफिनेशन, ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, या 3 डेफिनेशन पैकी एक डेफिनेशन ही 100% 101% तुम्हाला विचारल्याच जाते एक्झाम मध्ये. परफेक्ट लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट तुम्ही आल्याच्या नंतर बघा, इव्होल्युशनवर एखादा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्येही इथं जर आलात तर इव्होल्युशन मध्ये तुम्हाला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन वर 100% 2 कुठलेही विचारले जाते. त्यातला त्यात जो क्वेश्चन आहे तो तुमचा कनेक्टिंग लिंक आणि वेस्टिजियल ऑर्गनवर जास्त पाहायला मिळतो. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक मध्ये काय, वेस्टिजियल ऑर्गनवर 100% क्वेश्चन राहतो. आयदर कनेक्टिंग वेस्टिजियल ऑर्गन और आयदर कनेक्टिंग लिंक, यावर तुम्हाला 100% क्वेश्चन पाहायला मिळतो म्हणजे मिळतो. कनेक्टिंग लिंक रटा, व्यवस्थित समजून घ्या त्याला आणि तुम्ही यावर लक्ष द्यावंच लागतं. ठीक आहे, आणि डायरेक्टली मग तुम्ही या लेसन मध्ये लँडमार्किझम, ठीक आहे, लँडमार्क्स वर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर ह्युमन इव्होल्युशनवर 101% दरवर्षी तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतो. ह्युमन इव्होल्युशनवर दरवर्षी तुम्हाला, प्रत्येक वर्षी तुम्हाला यावर ह्युमन इव्होल्युशनवर क्वेश्चन पाहायला मिळतो. ह्युमन इव्होल्युशन काही करा आणि ह्युमन इव्होल्युशनला व्यवस्थित तुम्हाला बनवायचंय. ठीक आहे, नंतर याचा पार्ट या लेसन मध्ये, हे बघा, मी तुम्हाला सर्वच गोष्टी देत नाही. हे पण इम्पॉर्टंट, ते पण इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी देतोय. ठीक आहे, तर आता नेक्स्ट लेसन आहे तुमचा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट जर तुम्ही आलात तर बघा, या डायग्रामवर क्वेश्चन विचारलेला आहे 2 वर्षापूर्वी. या डायग्रामला लेबलिंग करा म्हणून विचारलेला आहे. लेबलिंगचा जो क्वेश्चन येत आहे तुम्हाला त्याच्यावर इथे या डायग्रामला लेबलिंग करायला विचारतायत तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ही एक डायग्राम विचारलेली आहे तुम्हाला, नेहमी विचारल्या जाते लेबलिंगसाठी म्हणतोय मी. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट चेन. ठीक आहे, माझ्या दृष्टिकोनातून यावर्षी विचारल्या जाणार नाहीत. हा इम्पॉर्टंट आहे, पण यावर्षी विचारल्या जाण्यासाठी काय काय केलं जाते, या दोन्हीपैकी एक, ठीक आहे, तुम्हाला विचारले जातील. या दोन्ही अनेरोबिक रेस्पिरेशन आणि इकडला हा पार्ट जो काही आहे. ठीक आहे, तर या दोन्हीपैकी एक 100% विचारल्याच जाईल. ठीक आहे, इम्पॉर्टंट सर्वच आहे, पण ह्या वर्षीची जी पॉसिबिलिटी आहे त्यावर मी वर्क करण्याचा हे करतो. 2 वर्षापूर्वी यावर क्वेश्चन विचारला होता, अमिनो ऍसिड्स दिले होते आणि याच्यावर क्वेश्चन विचारला होता. तर मोस्ट प्रोबॅबली यावर्षी आपण याला एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, यावर्षी आपण याला काय करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर तुम्ही याला एक्सपेक्ट करू शकता. प्रोटीन अँड डिफरंट अमिनो ऍसिड्स ऑब्टेन कुठून होत आहेत. ठीक आहे, नंतर मग आपल्याला यायचंय सेल डिव्हिजन इसेन्शियल फॉर लाईफ प्रोसेसेस. हा पार्ट, या पार्टमध्ये तुम्हाला मिओसिस किंवा मायटोसिस, तुम्ही 10thला आहात, 12th 11thलाही तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, मिओसिस किंवा मायटोसिस या दोघांवर एक, आयदर मिओसिस विचारतील तुम्हाला, आयदर मिओसिस तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल, आयदर मायटोसिस. तर मोस्ट प्रोबॅबली मिओसिसवर यावर्षी क्वेश्चन विचारल्याच जाईल. ठीक आहे, मी विचारतील म्हणत नाहीये, विचारल्याच जाईल असं म्हणतोय. ठीक आहे, तर बघा, नेक्स्ट याच्यामध्ये जर असेल, नेक्स्ट पार्टमध्ये जर आलात तुम्ही तर बघा, लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 मध्ये, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिशनला तुम्हाला सिंपल बायनरी फिशन आणि सिंपल बायनरी फिशनवर मागे एक क्वेश्चन होता. तर यावर्षी मी म्हणतो तुम्हाला जर 100% जर विचारायचं असेल तर हे मल्टिपल फिशनची डायग्राम
आणि मल्टिपल फिशन 101% तुम्ही करायचंच आहे. एनी हाऊ कंडिशन यातूनच हा क्वेश्चन तुम्हाला पडणार. बडिंग आणि हे दोन तुम्ही 100% याच्या बाहेरचं काही केलं नाही तरी या दोन याच्यावर 100% तुम्हाला फोकस्ड राहायचंय. ठीक आहे. यावर्षी असू देत रिजनरेशनला असू देत, कारण लास्ट इयर रिजनरेशन विचारलं होतं. बडिंग व्हेजिटेटिव्ह स्पोर फॉर्मेशन करा. स्पोर फॉर्मेशन एक करणं गरजेचं आहे. स्पोर फॉर्मेशनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्पोर फॉर्मेशन एक करा. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंपल आहे. मेल फर्टिलायझेशनची डेफिनेशन करा. डबल फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशन करा फक्त. ठीक आहे. फर्टिलायझेशन बघायचंय. फर्टिलायझेशनच्या नंतर ही एक डायग्रॅम आहे बघा समोर तुम्हाला. इथे समोर ही डायग्रॅम 100% करायची. डायरेक्टली इनडायरेक्टली या डायग्रॅमवर काढून पहा. आयदर तुम्हाला या डायग्रॅमची लेबलिंग करायला लावतील, आयदर तुम्हाला ही डायग्रॅम ड्रॉ करायला लावतील. याला VIP किंवा VVVVVIP काही करा, पण यावर क्वेश्चन हा 100% तुम्हाला असतोच. ठीक आहे. आता डबल फर्टिलायझेशन मोस्ट प्रॉब्ली यावर्षी याच्यावर पाहू आपण. यावर्षी एक्सपेक्ट करू की डबल फर्टिलायझेशनवर डेफिनेशनवर येतील, पण मोठ्या क्वेश्चन मध्ये येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर येईल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅमला लेबलिंग करायला आणि डिस्क्राईब इन डिटेल मेल किंवा फिमेल आयदर ऑर मध्ये दोन्ही. यावर्षी जर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर विचारला तर नेक्स्ट इयरला काय विचारलं जातं बेटा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर क्वेश्चन 100% विचारला जातो. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ बर्थ यावर्षी तरी असू देत. मॅच्युरेशन सायकल 100% करायचं आपल्याला. 100% याच्यावर क्वेश्चन असतो. मॅच्युरेशन सायकल यावर्षी येणार. लिहून घ्या माझ्याजवळ. VVIP करा. ठीक आहे. किंवा VIP कसंही जरी केलं तरी तुम्ही चालेल. नेक्स्ट पार्ट आहे बेटा. नेक्स्ट पार्ट मध्ये रिप्रोडक्टिव्ह मेथड मध्ये एक तर सरोगन्सी स्पर्म बँक किंवा ठीक आहे ट्विन्सला नका. सरोगन्सी आणि ट्विन कसं आहे ट्रेंडिंग मध्ये विषय आहेत. कसं आहे आता ऍप्लिकेशन बेस तुम्हाला स्टडी करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळं या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. ठीक आहे. स्पर्म बँक आणि सध्या ट्रेंडिंगवर आहेत या गोष्टी. सरोगन्सी मदर कशाला म्हणतो, या दोन गोष्टी बघा. ट्विन्सला असू देत यावर्षी नाही, जर थोडंसं कमी वेटेज दिलं. करायचं सर्वच आहे पण ह्यामध्ये सर्वात जास्त करायचंय. ठीक आहे. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या तीनपैकी 100% एक विचारलं जाते. माझी गट फिलिंग म्हणते की तुम्हाला सरोगन्सीवर क्वेश्चन विचारलं जाईल यावर्षी. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे बेटा. चला समोर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट इश्यू, फूड चेन, इकोसिस्टीम रिव्ह्यू. हे ठीक आहे. ठीक आहे. यालाही नको, मी टाकत नाही माझ्या साईडनी. यामध्ये रिलेशनशिप बिटवीन इन्व्हायरमेंट अँड नको, मला नाही टाकायचं यामध्ये. इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. फॅक्टर्स हे घ्या. फॅक्टर्स घ्या यामधले. तर 100% हे फॅक्टर्सवर वर्क करा. ठीक आहे. फॅक्टर्सवर वर्क करायचं आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं बेटा, समोर जे आहे नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ठीक आहे. नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन इथून क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला. ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन तिथेही विचारला जातो. नीड ऑफ कन्झर्वेशन हा चार्ट करायचा तुम्हाला. हा चार्ट तुम्हाला 100% काय करायचा आहे, हा चार्ट तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऑफ सोसायटी रिस्पॉन्स हा पण क्वेश्चन करा. ठीक आहे. सोशल रिस्पॉन्स. आणि दुसरी गोष्ट बेटा, या लेसनवर कुठलाही क्वेश्चन आला तर ब्लँक सोडायचा नाही. लक्षात घ्या. तुम्हाला जे आठवतं ते तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. आता इथे MCQ साठी क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. लॉ यावर इथे काय होतं, MCQ मध्ये क्वेश्चन तुम्हाला फ्रेम होऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट चालायचे समोर. बायोडायव्हर्सिटी मध्ये स्पेसिफिक एक इथे विचारलं जातं. स्पेसिस या दोन्हीपैकी एक तुम्हाला विचारलं जाईल एक्झामला. ठीक आहे. त्याच्यानंतर
ठीक आहे. माय रोल इन एन्व्हायरमेंट हा चार्ट तुम्हाला कम्प्लिटली हा चार्ट करायचा आहे, तुम्हाला तयार करायचा आहे. एनी हाऊ कंडिशन हा चार्ट तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी इन लार्ज स्पेस, हा यावर एक डेफिनेशन 100% तुम्हाला विचारली जाईल. इंडेंजर कुठले, रेअर कुठलेत आणि वल्नरेबल कुठले आहेत, यावर एक क्वेश्चन 100% तुम्हाला विचारल्या जाईल. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला ग्रीन एनर्जी आहे. ग्रीन एनर्जी टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी मध्ये कोल कुठं आहे हे, हा याचं मेकॅनिझम एक लक्षात ठेवायचं आहे. मेकॅनिझम लक्षात ठेवा. तसं तुम्हाला मी एकदम इझी करून हा लेसन शिकवलेला आहे. तर या जास्त काही जादूमंतर नाही आहे या लेसनमध्ये, इझी आहेत. एक मेकॅनिझम आहे, तेवढं जर तुम्हाला लक्षात आलं तर हा लेसन एकदा इझी आहे. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन याच्यावर कसा विचारला जातो की इन्व्हर्टरचं फंक्शन काय, तर कायनेटिक एनर्जी केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणं वगैरे, हे जे काही असे कन्व्हर्जन तुम्हाला एखादा क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. ठीक आहे. ही डायग्राम विचारली जाईल बेटा. या डायग्रामचं लेबलिंग लक्षात ठेवा तुम्ही. या डायग्रामचं लेबलिंग लक्षात ठेवा. लेबलिंगला इथे क्वेश्चन विचारला जातो किंवा ते 1-1 मार्क्सचे क्वेश्चन जे दिलेले आहेत. आणि प्रॉब्लेम्स, ठीक आहे. प्रॉब्लेम्स मला वाटतं की तुम्ही यावर्षी न्यूक्लिअरचे करा. न्यूक्लिअर थोडंसं पॉसिबिलिटी आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट बेस्ड ऑन अ न्यूक्लिअर एनर्जी, याचे प्रॉब्लेम्स आणि याला व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. इथे तुम्हाला 100% विचार. आणि डायग्राम मध्ये म्हटलात तर हा एक डायग्रामसाठी तुम्हाला क्वेश्चन करायचा आहे. ठीक आहे. पॉवर जनरेशन, हा हे म्हणजे 2024-23 ला विचारलेली गेलेली आहे. ही डायग्राम जी आहे ती 23 ला विचारल्या गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं याला व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. इथे एखादा क्वेश्चन विचारला जातो MCQचा, तर हे कधी कुठले आहेत ते लक्षात ठेवायचं. पॉवर प्लांट, ओके. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन इन एन्व्हायरमेंट, हायड्रो जनरेटर नाही, मला वेटेज यावर्षी द्यायचंय. हे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहून घ्यायचे. मला यावर्षी वेटेज द्यायचंय बेटा विंड एनर्जीला. ठीक आहे. कशाला द्यायचंय? विंड एनर्जी. स्केमॅटिक, हे विंड मिलला काय करायचंय, मला विंड एनर्जीला वेटेज द्यायचंय. तुम्ही विंड एनर्जीला करा. याची डायग्राम रटा. त्याच्यानंतर काय होतं बेटा, तुम्हाला याच्यावर व्यवस्थित हे करायचंय, प्रिपरेशन करायचंय. ठीक आहे. आणि सोलार, विंड किंवा सोलार दोघाला आयदर ऑर मध्ये काय करायचंय, सोलार फोटोलायटिक सेल याला पाहून घ्यायचंय. आणि एनी हाऊ कंडिशन तुम्हाला ते पाहिल्याशिवाय ऑप्शन नाही. ठीक आहे. तर इनफ आहे. या लेसनवर एवढ्या, हे मी 5 लेसन जे सांगितले, या लेसन मी जे क्वेश्चन सांगितले याच्या बाहेरचे मोस्ट प्रोबॅबली क्वेश्चन येणार नाहीत. एक्सपेक्ट करू शकतो की 100% क्वेश्चन यावर मी आता सांगितलेल्या याच्यावरच येतील. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मी जास्त अमाऊंट मध्ये क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले नाहीत, लिमिटेड दिलेले आहेत. यामध्ये याच्या बाहेरचा क्वेश्चन तर येणारच नाही. विद्यार्थ्यांनी करताना सर्व गोष्टी करायच्या आहेत. करताना तुम्हाला पूर्ण सिलेबसचा अभ्यास करायचा आहे, पण या गोष्टीवर जास्त फोकस द्यायचा आहे. ठीक आहे. बाकीचा जो पार्ट, बाकीचे जे 6 to 10th लेसन आहेत S2 चे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. इथेच आपण थांबू. थँक्यू.